सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित रेणुका हायस्कूल सातारा परिसर औरंगाबाद। मी सहशिक्षक श्री हराळे M.V. विषय इतिहास, वर्ग 10वी, लेक्चर नंबर 17, टॉपिक नेम भारतीय कलांचा इतिहास या पाठाचा उर्वरित भाग आज आपण अभ्यासणार आहोत। चित्र वस्तूंचे हुबेहूब चित्रण हे पाश्चात्य चित्रशैलीचे विशेष वैशिष्ट्य समजले जाते। मुंबईत सन 1857 मध्ये स्थापन झालेल्या आणि मुंबईत 1857 मध्ये स्थापन झालेल्या जे स्कूल ऑफ आर्ट अँड इंडस्ट्री या पाश्चात्य कलाशैलींचे शिक्षण देणाऱ्या कलाशाळेतून अनेक गुणवंत चित्रकार नावारूपाला आले। त्यातील पेस्तनजी बोमनजी यांनी अजिंठा लेण्यांमधील चित्रांच्या प्रतिकृती बनवण्याचे काम केले आणि अशा प्रकारे या मुंबईतील जे स्कूल ऑफ आर्ट अँड इंडस्ट्रीज यामध्ये शिकलेले पेस्तनजी बोमनजी यांनी अजिंठा लेण्यांमधील चित्रांच्या प्रतिकृती बनवण्याचे काम केले होते। पुढचा मुद्दा आहे शिल्पकला। शिल्पकला त्रिमितीय असते आणि पहा, शिल्पकला ही त्रिमितीय असते। उदाहरणार्थ मूर्ती, पुतळा, कलापूर्ण भांडी आणि वस्तू शिल्पे कोरली किंवा घडवली जातात। त्यासाठी दगड, धातू आणि माती यांचा उपयोग केला जातो आणि वरील वस्तू बनवण्यासाठी दगड, धातू आणि माती यांचा उपयोग केला जातो। वेरूळचे कैलास लेणे हे अखंड शिलाखंडातून कोरलेले अद्वितीय शिल्प आहे। औरंगाबाद जवळचे वेरूळ येथील जी लेणी आहे तेथील वेरूळचे कैलास लेणे हे अखंड शिलाखंडातून कोरलेले अत्यंत अद्वितीय असे शिल्प आहे। सारनाथ येथील अशोक स्तंभांच्या शीर्षकावरील 4 सिंहांच्या शिल्पावर आधारलेले चित्र हे भारताचे राष्ट्रीय मानचिन्ह आहे। लोकशिल्पकला शैली। चित्रकलेप्रमाणे शिल्पकला ही सुद्धा अश्मयुगीन काळाइतकीच प्राचीन आहे। की ही चित्रकलेप्रमाणेच शिल्पकला ही सुद्धा अश्मयुगीन काळाइतकीच प्राचीन म्हणजे जुनी आहे। दगडी हातारे बनवण्याची सुरुवात ही एक प्रकारे शिल्पकलेची सुरुवात होती। की दगडी हातारे बनवण्याची सुरुवात ही देखील एक शिल्पकलेची सुरुवात मानली जात असे म्हणता येईल। भारतामध्ये धार्मिक प्रसंगी मातीच्या मूर्ती तयार करून त्यांची पूजा करण्याची किंवा त्या अर्पण करण्याची प्रथा हडप्पा संस्कृतीच्या काळापासून होती। ती आज तागायत बंगाल, बिहार, गुजरात, राजस्थान या अशा अनेक राज्यांमध्ये अस्तित्वात असल्याचे दिसते। महाराष्ट्रामध्ये तयार केल्या जाणाऱ्या गणेश मूर्ती, गौरींचे मुखवटे, बैलपोळ्यांसाठी तयार केले जाणारे मातीचे बैल, पूर्वजांच्या स्मरणासाठी उभे केलेले लाकडी मुखवट्यांचे खांब, वीरगळ, आदिवासींच्या घरामधील साठवणीच्या मातीच्या कोठ्या इत्यादी गोष्टी या शिल्पकलेच्या लोकपरंपरेची साक्ष देतात। पुढचा मुद्दा आहे अभिजात शिल्पकला शैली। हडप्पा संस्कृतीमधील मुद्रा, दगडी आणि कास्य पुतळे 5000 वर्ष किंवा त्यापेक्षाही अधिक प्राचीन असलेल्या भारतीय शिल्पकलेच्या परंपरेची साक्ष देतात। मौर्य सम्राट अशोकाच्या काळातील दगडी स्तंभापासून भारतातील कोरीव दगडी शिल्पे निर्मितीला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली।
असे मानले जाते. मध्य प्रदेशातील सांची येथील स्तूप भारतातील मध्य प्रदेशातील सांची येथील स्तूप प्रथम अशोकाच्या काळात उभारला गेला. त्याच्यावरील देखण्या शिल्पांची सजावट मात्र नंतरच्या काळात केली गेली असावी असे मानले जाते. भारतातील शिल्पकलेचा विकास नंतरच्या काळात होत राहिला याची साक्ष आपल्याला भारहूत येथील स्तूपावरील शिल्पाद्वारे मिळते. बौद्ध धर्माचा प्रसार भारताबाहेर दूरवर झाला. की या बौद्ध धर्माचा प्रसार भारताबाहेर दूरवर झाला की चीन, श्रीलंका यासारख्या देशामध्ये देखील या बौद्ध धर्माचा प्रसार झाला. त्यामुळे त्या देशांमध्ये स्तूप उभारण्याची परंपरा सुरू झाली. इंडोनेशियातील बोरोबुंदूर येथील स्तूप हा जगातील सर्वाधिक मोठा स्तूप आहे. पहा की हा इंडोनेशिया नावाचा जो देश आहे तर या इंडोनेशियातील बोरोबुंदूर येथील जो स्तूप आहे तो जगातील सर्वाधिक मोठा स्तूप आहे. तो इसवी सनाच्या 8व्या-9व्या शतकात बांधला गेला असावा. इसवी सन 1991 साली युनेस्कोने बोरोबुंदूर जागतिक वारसास्थळ म्हणून जाहीर केले. की 1991 साली युनेस्कोने बोरोबुंदूर हे जागतिक वारसा स्थळ म्हणून जाहीर केले आहे. तुम्हाला चित्रामध्ये भारतीय मूर्तिविज्ञान आणि चित्रामध्ये तुम्हाला बोरोबुंदूर स्तूप दिसत आहे. तर आता त्यानंतर पुढं आहे भारतीय मूर्तिविज्ञान अफगाणिस्तान आणि आसपासच्या प्रदेशात इसवी सनापूर्वी 2ऱ्या शतकात ग्रीक आणि पर्शियन प्रभाव दर्शवणारी गांधार शिल्पकला शैली उदयाला आली. इसवी सनाच्या पहिल्या ते तिसऱ्या शतकात म्हणजे कुशाण काळात मथुरा शिल्पशैली उदयाला आली. इसवी सनाच्या पहिल्या ते तिसऱ्या शतकात म्हणजेच कुशाण काळात ही मथुरा शिल्पशैली उदयाला आली. या शैलीने भारतीय मूर्तिविज्ञानाचा पाया घातला. की या मथुरा शिल्पशैलीने भारतीय मूर्तिविज्ञानाचा पाया घातला. देवप्रतिमांचा उपयोग करण्याची कल्पना आणि प्रतिमांची उपयोग करण्याची कल्पना कुशाण नाण्यावर प्रथम पाहण्यास मिळते. गुप्त साम्राज्यांच्या काळात भारतीय मूर्तिविज्ञानाचा नियम तयार होऊन गुप्त साम्राज्यांच्या काळात भारतीय मूर्तिविज्ञानाचे नियम तयार होऊन शिल्पकलेचे मापदंड निर्माण झाले. इसवी सनाच्या 9व्या ते 13व्या शतकात चोळ राजांच्या अधिपत्याखाली दक्षिण भारतात कांस्य मूर्ती घडवण्याची कला विकसित झाली. त्यामध्ये शिव, पार्वती, नटराज, लक्ष्मी, विष्णू यासारख्या देवतांच्या मूर्ती बनवल्या जाऊ लागल्या. पुढचा मुद्दा आहे स्थापत्य आणि शिल्पकला. भारतामध्ये अनेक कोरीव लेणी आहेत. कोरीव लेण्यांची परंपरा भारतामध्ये इसवी सनापूर्वी 3ऱ्या शतकात सुरू झाली. तांत्रिकदृष्ट्या संपूर्ण लेणे हे स्थापत्य आणि कोरीव शिल्पांचे एकत्रित उदाहरण असते. प्रवेशद्वारे, आतील खांब आणि मूर्ती हे शिल्पकलेचे उत्तम नमुने असतात. भिंती आणि छत यावर केलेले उत्तम चित्रकाम काही लेण्यांमध्ये अजूनही काही प्रमाणात टिकून आहे. महाराष्ट्रातील अजिंठा येथील चित्रामध्ये तुम्हाला महाराष्ट्रातील अजिंठा येथील लेणी क्रमांक 19 प्रवेशद्वार दिसत आहे. तर महाराष्ट्रातील अजिंठा
आणि वेरूळ येथील लेण्यांना इसवी सन 1983मध्ये जागतिक वारशाचा दर्जा देण्यात आला. अशा प्रकारे महाराष्ट्रातील अजिंठा आणि वेरूळ येथील जे काही लेण्या आहेत त्यांना इसवी सन 1983मध्ये जागतिक वारशाचा दर्जा देण्यात आलेला आहे. भारतात मंदिर स्थापत्यांची सुरुवात साधारणपणे इसवी सनाच्या 4थ्या शतकात गुप्त साम्राज्यांच्या काळात झाली. गुप्त काळांच्या सुरुवातीला गाभारा मंदिरामध्ये जो काही आहे तो गाभारा गुप्त काळाच्या सुरुवातीस गाभारा आणि त्या बाहेरील 4 स्तंभ असलेली ओसरी एवढेच मंदिराचे स्वरूप होते. इसवी सनाच्या 8व्या शतकापर्यंत भारतातील मंदिर स्थापत्य पूर्ण विकसित झाले होते. हे वेरूळ येथील कैलास मंदिराच्या भव्य रचनेवरून सहज लक्षात येते. मध्ययुगीन काळापर्यंत भारतीय मंदिर स्थापत्यांच्या अनेक शैली विकसित झाल्या. शिखरांच्या रचना वैशिष्ट्यानुसार या शैली ठरतात. त्यामध्ये उत्तर भारतातील नागर आणि दक्षिण भारतातील द्रविड या 2 शैली प्रमुख मानल्या जातात. या दोहांमधून विकसित झालेल्या म्हणजे नागर आणि द्रविड यामधून विकसित झालेल्या मिश्र शैलीला बेसर असे म्हटले जाते. मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात आढळणाऱ्या भूमिज मंदिर शैली आणि नागर मंदिर शैली यांच्यामध्ये रचनेच्या दृष्टीने साम्य म्हणजे सारखेपणा आढळते. भूमिज शैलीत क्रमशः लहान होत जाणाऱ्या शिखरांच्या प्रतिकृती वरपर्यंत रचलेल्या असतात. तर चित्रामध्ये तुम्हाला द्रविड शैलीचे गोपूर दिसत आहे. त्यापुढचा मुद्दा आहे माहीत करून घ्या. महाराष्ट्रातील 12व्या-13व्या शतकातील मंदिरांना हेमाडपंथी मंदिरे असे म्हणतात. तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो, हेमाडपंथी मंदिरे कशाला म्हणतात? तर हेमाडपंथी मंदिर म्हणजे महाराष्ट्रातील 12व्या-13व्या शतकातील मंदिरांना हेमाडपंथी मंदिरे असे म्हणतात. हेमाडपंथी मंदिरांच्या बाह्य भिंती बरेचदा तारकाकृती असतात. या हेमाडपंथी मंदिरांच्या बाह्य भिंती बऱ्याचदा तारकाकृती असतात. तारकाकृती मंदिरांच्या बांधणीत मंदिरांची बाह्य भिंत म्हणजे बाहेरील भिंत अनेक कोणामध्ये विभागली जाते. त्यामुळे त्या भिंती आणि त्यावरील शिल्पे यांच्यावर छायाप्रकाशांचा सुंदर परिणाम पाहण्यास मिळतो. हेमाडपंथी मंदिरांचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे भिंतीचे दगड साधण्यासाठी चुना वापरलेला नसतो. दगडांमध्ये एकमेकात घट्ट बसतील अशा कातलेल्या खोबणी आणि कुसू यांच्या आधाराने भिंत उभारली जाते. मुंबईजवळील अंबरनाथ येथील महाराष्ट्रातील मुंबईजवळील अंबरनाथ येथील आंबेश्वर, नाशिकजवळचे सिन्नर येथील गोंदेश्वर, हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ ही हेमाडपंथी मंदिरांची उत्तम उदाहरणे आहेत. तुम्हाला परत प्रश्न विचारला जाऊ शकतो की हेमाडपंथी मंदिरांची उत्तम उदाहरणे सांगा. तर त्यामध्ये सांगता येईल मुंबईजवळील अंबरनाथ येथील आंबेश्वर, नाशिक जवळचे सिन्नर येथील गोंदेश्वर आणि हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ ही हेमाडपंथी मंदिराची उत्तम उदाहरणे आहेत. त्यांची बांधणी तारकाकृती प्रकारची आहे. त्याखेरीजी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी हेमाडपंथी मंदिरे पाहावयास मिळतात. चित्रामध्ये तुम्हाला गोंदेश्वर मंदिर, सिन्नर
पहा चित्रामध्ये तुम्हाला गोंदेश्वर मंदिर सिन्नर हे दिसत आहे. पुढचा मुद्दा आहे मध्ययुगीन भारतामध्ये मुस्लिम सत्तांच्या आश्रयाखाली पर्शियन मध्य आशियाई अरबी आणि इस्लामपूर्व भारतीय असे स्थापत्यशैलीचे अनेक प्रवाह एकत्र आले. त्यातून भारतातील मुस्लिम स्थापत्य विकसित झाले. अनेक देखण्या वास्तूंची निर्मिती केली गेली आणि अनेक सुंदर वास्तूंची निर्मिती केली गेली. दिल्ली जवळच्या मेहरौली येथील कुतुब मिनार, आग्रा येथील ताजमहल आणि विजापूर येथील गोल घुमट या वास्तू मुस्लिम स्थापत्य शैलींची जगप्रसिद्ध उदाहरणे आहेत. कुतुबुद्दीन ऐबक इसवी सन 12वे शतक याच्या काळात कुतुब मिनार बांधण्यास प्रारंभ झाला. की कुतुबुद्दीन ऐबक इसवी सन 12वे शतक याच्या काळात कुतुब मिनार बांधण्यास प्रारंभ झाला आणि अल्तमश इसवी सन 13वे शतक याच्या कारकिर्दीत कुतुब मिनारचे बांधकाम पूर्ण झाले. कुतुब मिनार जगातील सर्वाधिक उंच मिनार आहे. की कुतुब मिनार जगातील सर्वाधिक उंच मिनार आहे. त्याची उंची 73 मीटर म्हणजे कुतुब मिनारची उंची 73 मीटर म्हणजेच 240 फूट आहे. ज्या वास्तुसंकुलांचा कुतुब मिनार हिस्सा आहे ते कुतुब वास्तुसंकुल युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून जाहीर केले आहे. चित्रामध्ये तुम्हाला कुतुब मिनार दिसत आहे. तर या कुतुब मिनारची उंची 73 मीटर आहे म्हणजे 240 फूट आहे. अत्यंत सुंदर अशी ही कुतुब मिनार आपल्याला दिसत आहे चित्रामध्ये. पुढील मुद्दा आहे मुघल सम्राट शहाजहान याने त्याची बेगम म्हणजे पत्नी, मुघल सम्राट शहाजहान याने त्याची पत्नी बेगम मुमताज महल हिच्या स्मरणार्थ ताजमहल बांधला. ताजमहल हे भारतातील मुस्लिम स्थापत्यांच्या चित्रामध्ये तुम्हाला ताजमहलची प्रतिकृती ताजमहल दिसत आहे. सौंदर्याचे अग्रण्य उदाहरण मानले जाते. थँक्यू. नेक्स्ट लेक्चर नंबर 18 भारतीय कलांचा इतिहास या पाठाचा उर्वरित भाग आपण नंतर अभ्यासणार आहोत.